आकाश ऑन ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं। आणि आज आपण एक खूप प्राचीन आणि पुरातन मंदिर बघण्यासाठी चाललेलो आहे, ज्याचं नाव आहे चंदेश्वर महादेव मंदिर। आणि हे मंदिर आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामध्ये। ॲक्च्युली हे मंदिर खूप पुरातन आहे, यादवकालीन आहे, पण सध्या त्या मंदिराची डेव्हलपमेंट अशी करण्यात आलेली आहे की असं वाटतं हे आत्ताचंच मंदिर आहे, म्हणजे त्याला कलर दिलेला आहे, पण ॲक्च्युअलमध्ये हे मंदिर दगडी आहे, म्हणजे हेमाडपंथी मंदिर आहे। खूप मान्यता आहे या मंदिराची आणि या मंदिराचा इतिहाससुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे। या मंदिराबद्दल जी आख्यायिका आहे ती सुद्धा खूप रहस्यमय आहे, तर ती आपण पुढे जाणून घेणार आहोत। तसंच या मंदिराची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत आणि या मंदिरापर्यंत तुम्ही कसं पोहोचू शकता ही सुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे। आणि हे जे चंदेश्वर मंदिर आहे हे एका डोंगरावर स्थित आहे, म्हणजे डोंगर चढून जावं लागतं, म्हणजे पायी नाही जावं लागत, तसं बाईक किंवा कारसुद्धा जाते वरती, पण त्यामुळे तिथला जो निसर्ग सौंदर्य आहे तो नेक्स्ट लेवल आहे, त्यामुळे ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत चांदवडमध्ये। आणि चांदवडची जी रेणुका माता देवी आहे, म्हणजे जे शक्तिपीठ आहे त्या ठिकाणी मी आहे, कारण की तिथूनच आपल्याला जावं लागतं। हे बघा, हा आहे चांदवडचा हायवे आणि हे बघा ही कमान आहे रेणुका माता मंदिर, आणि त्याच रस्त्यावर मी उभा आहे। आणि मागे तुम्हाला जो पर्वत दिसतोय, जो डोंगर दिसतोय, त्याच डोंगराच्या माथ्यावर आहे ते चंदेश्वर मंदिर। आणि हे बघा इकडून असा जायचा रस्ता आहे। तर मंडळी आता आपण त्या ठिकाणी आलोय जिथून मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे। आणि हे बघा इकडे रस्त्याच्या सुरुवातीलाच इथे एक चेकपोस्ट आहे, तिथे एक एंट्री फी आहे। आणि हे बघा इकडे हा जो रस्ता जातो तो जातो चांदवडच्या रेणुका देवी मंदिराकडे। तर त्याचा व्हिडिओ तर आपण ऑलरेडी केलेलाच आहे, पण तुम्ही एकाच वेळी दोन्ही मंदिरांचे दर्शन घेऊ शकता, म्हणजे आधी तुम्ही खाली जाऊन रेणुका मातेचं दर्शन घ्या आणि मग वरती जा। तर मंडळी आता आपण एंट्री फी पे केलेली आहे आणि 20 रुपये टू व्हीलरसाठी आणि 50 रुपये फोर व्हीलरसाठी चार्जेस आहे। तर ती फी दिल्यानंतर हे बघा या रस्त्याने आपल्याला जावं लागतं आणि आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, तसं पावसाळ्यामध्ये खूप घनदाट आणि खूप हिरवगार जंगल असतं। तर फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत चंदेश्वर महादेव मंदिराजवळ। आणि हे बघा इकडे मागे कमान आहे आणि सध्या मी पार्किंगमध्ये उभा आहे। हे बघा इकडे तुम्ही बाईक गाड्या वगैरे पार्क करू शकता आणि इथून आहे ना नजारा पण जबरदस्त दिसतो। तसं थोड्या वेळात आता सनसेट पण होणार आहे। आणि हे बघा हा आहे मागे पर्वत आणि हे आहे एंट्री गेट। तर मस्त वातावरण आहे, मजा येणार आहे तुम्हाला, म्हणजे असं घाट चढल्यानंतर जेव्हा तुम्ही वरती येता आणि आजूबाजूचा जो परिसर दिसतो आणि जे चांदवड गाव दिसतं ना ते बघून तुम्हाला खूप छान वाटेल। हे बघा इथे रेलिंगसुद्धा लावलेली आहे, तर या रेलिंग जवळून तुम्ही खालचा नजारा बघू शकता। तसं मी तुम्हाला ड्रोनने दाखवणारच आहे, त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल। तामकडा परिसरातील डोंगरावर वसलेले चंद्रेश्वर महादेव मंदिर हे एक प्राचीन आणि निसर्गरम्य धार्मिक स्थळ आहे। चांदवडमधील प्रसिद्ध रेणुका माता मंदिराच्या परिसरात असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचणे अत्यंत सोपे आहे। पायथ्यापासून मंदिरापर्यंत रस्ता असल्याने वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात। तसेच लांबून येणाऱ्या भाविकांनी प्रथम नाशिक गाठावे। नाशिकवरून चांदवडकडे जाणाऱ्या अनेक बस सेवा उपलब्ध आहे। धुळे आणि मनमाडकडे जाणाऱ्या कुठल्याही बसने तुम्ही चांदवडपर्यंत पोहोचू शकतात। डोंगर माथ्यावर वसलेल्या या मंदिराच्या परिसरात ट्रस्टतर्फे मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आले आहे, त्यामुळे संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असून इथे शांत आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळते। विशेषतः पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य अधिक खुलून दिसते। बघा आता आपण मंदिराजवळ येऊन पोहोचलोय आणि इकडे चप्पल बूट काढायचं स्टँड आहे आणि इथूनच या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या चढून आपल्याला जायचं आहे वर। आणि बघू शकता बरेच भाविक आलेले आहेत आज, कारण की आज रविवार आहे आणि रविवारी इकडे भरपूर गर्दी असते। तर हे बघा या अशा पायऱ्या तुम्हाला थोड्याशा चढायच्या आहेत। जसं आपण इथून वरती चढून येतो तर हे बघा हा मोकळा परिसर आहे आणि इथे आहे मंदिर आणि इकडे आहे मंदिराचं प्रवेशद्वार। बघा इकडे कार्यालय आहे आणि पूर्ण हा मोकळा परिसर केलेला आहे। इकडे तुम्ही बऱ्याच वेळ थांबू शकता। त्या बाजूने ना मंदिराच्या मागचा पूर्ण नजारा दिसतो, म्हणजे तिकडे डोंगर रांग आहे, तिकडे आता थोड्याच वेळात सनसेटसुद्धा होणार आहे। तर बघू शकता आता मंदिराच्या मागे आलेलो आहे आणि हे बघा इथे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं मंदिराचं स्ट्रक्चर, म्हणजे जे असली दगडी स्ट्रक्चर आहे। हे बघा हे आहे ते दगडी स्ट्रक्चर, हे शिल्प बघू शकता तुम्ही, पण त्याला आहे ना कलर देण्यात आलेला आहे, म्हणजे चुना आणि कलरने पूर्ण त्याला लेप दिलेले आहे, त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की नक्की शिल्प कसे असतील। पण हे बघा तुम्ही अंदाज लावू शकता। हे बघा हत्ती शिल्प आहेत आणि हे बघा मुखवटे वगैरे आहेत। कलर जर दिला नसता ना हे प्रॉपर आहे बघा असं स्ट्रक्चर असतं। हे बघा इथे मंदिराचे काही अवशेष ठेवलेले आहे, इथे नंदी आहे, शिवलिंग आहे प्राचीन आणि तो तुटलेला एक खांब आहे, अशा प्रकारचाच दगड आहे हा। आणि बघा ही जी लाईन दिसत आहे तुम्हाला
एवढं स्ट्रक्चर जे खालचं आहे हे दगडी स्ट्रक्चर आहे. इथून वरती जे म्हणजे बांधकाम करण्यात आलेलं आहे ते आत्ताचं बांधकाम आहे. पण कलर जर दिला नसतं तर प्रॉपर प्राचीन आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळालं असतं. चंद्रेश्वर महादेव मंदिराशी अनेक पौराणिक कथा आणि आख्यायिका जोडलेल्या आहेत. असे सांगितले जाते की गौतम ऋषींनी अहिल्य, इंद्र आणि चंद्र यांना श्राप दिल्यानंतर चंद्रदेवाने या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना इथे दर्शन दिले. त्यानंतर चंद्रदेवाने इथे शिवलिंगाची स्थापना केली. तेव्हापासून हे शिवलिंग चंद्रेश्वर आणि माता पार्वती चंद्रेश्वरी या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. या मंदिराशी निगडीत आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. प्राचीन काळात ताम्रलिप्तापूर म्हणून ओळखली जाणारी आजची चांदवड नगरी राजा चंद्रसेनाची राजधानी होती. राजा चंद्रसेन हा भगवान शंकराचा परम भक्त होता. त्याने शंकर पार्वतीच्या कृपेने या ठिकाणी चंद्रेश्वर महादेवाची स्थापना केल्याचे मानले जाते. लोककथांनुसार राजा विक्रमादित्याला शनीची 7.5 सुरू झाल्यानंतर त्यांनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती. यावर प्रभावित होऊन राजा चंद्रसेनने आपली कन्या चंद्रकला हिचा विवाह विक्रमादित्याशी याच मंदिरात लावून दिला होता, अशी ही मान्यता आहे. औरंगजेबाने अनेक हिंदू मंदिरांवर आक्रमणे केल्याचा इतिहास तर आपणास माहीतच आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार चंद्रेश्वर मंदिराचे रक्षण करण्यासाठी ग्रामस्थांनी हे पूर्ण मंदिर चिखल आणि शेणामातीने झाकून ठेवले होते. त्यामुळे मंदिर बाहेरून ओळखू न आल्याने ते सुरक्षित राहिले. मंडळी, हे जे मुख्य मंदिर आहे हे बघा, याच्या समोरून एक रस्ता जातो इकडे, म्हणजे मंदिराचं हे जे कामकाज सुरू आहे त्याच्या बाजूने. तर तिकडे मारुतीचं मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे. तर ते मंदिर आपण बघूया. हे बघा, अशा प्रकारचा रस्ता आहे आणि हे मारुतीचं मंदिर आहे. सुंदर आहे, कलर वगैरे बघू शकता. आणि हे बघा आजूबाजूचा निसर्ग आणि इकडं हा डोंगर. तर हे बघा आतमध्ये आलेलो आहे, अशा प्रकारचं मंदिर आहे. मस्त आहे, म्हणजे बनावट छान आहे. आणि तिकडे मारुतीची मूर्ती आहे. तसं आतमध्ये लॉक लावण्यात आलेलं आहे, पण बाहेरूनच आपण बघूया. हे बघा आतमध्ये ना मारुतीची मूर्ती आहे. काय माहिती तुम्हाला दिसते की नाही, पण हे बघा इथे आहे आतमध्ये. मंदिराच्या जवळ आलेलो आहे आणि बघू शकता हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. आणि त्याच्या समोरच इकडे चंद्रेश्वर बाबांचं म्हणजे समाधी आहे आणि त्यांचं मंदिर बनत आहे. म्हणजे बघू शकता कामकाज सुरू आहे. आणि आता थोड्याच वेळात इथे आरती होणार आहे, तर आपण आरती अटेंड करू. असे सांगितले जाते की सन 1900 मध्ये दयानंद स्वामी तीर्थयात्रा करत चांदवड इथे आले होते. त्यावेळी भगवान शंकरांनी त्यांना साक्षात्कार देऊन माझे शिवलिंग आणि मंदिर चिखल मातीत बुजले आहे, त्यांचा जीर्णोद्धार कर असा आदेश दिला. त्यानंतर स्वामींनी तीर्थयात्रा थांबवून चंद्रेश्वर गडाकडे धाव घेतली आणि तिथे खोदकाम सुरू केले. खोदकामादरम्यान त्यांना मोठे शिवलिंग तसेच माता पार्वतीच्या म्हणजेच चंद्रेश्वरी मातांच्या मूर्त्या सापडल्या. ही माहिती सर्वत्र पसरल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी दयानंद स्वामींच्या मदतीने मंदिराचा जीर्णोद्धार केला. दयानंद स्वामींनी तब्बल 66 वर्षे चंद्रेश्वर महादेवांची सेवा केल्यानंतर 1966 मध्ये याच ठिकाणी त्यांनी समाधी घेतली. तर मंडळी, अशा प्रकारे चंद्रेश्वर मंदिर आपण बघितलेलं आहे आणि मंदिराची जितकी माहिती मला शक्य होईल तितकी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मंदिरसुद्धा दाखवलेलं आहे, आजूबाजूचा परिसरसुद्धा दाखवलेला आहे. तसंच इथे तुम्ही कसं येऊ शकता हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्की भेट द्या. आणि इथे आल्यानंतर एकाच वेळेस तुमचे 2 ठिकाणं कवर होणार आहे. खाली पायथ्याशी रेणुका माता मंदिर आहे, शक्तिपीठ, आणि त्यानंतर तुम्ही थेट वर येऊ शकता. मस्त ठिकाण आहे, मस्त मंदिर आहे, एकदम स्पिरिच्युअल वातावरण आहे. त्यामुळे नक्की भेट द्या. तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. ID मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, चेक करा. तर चला आता जाऊया आणि लवकरच भेटूया अशाच कुठल्या तरी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय.